खरात प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जात आहे। दीपक केसरकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी आरोप केलाय। तो राग खरात प्रकरणावर काढला जातोय असंही केसरकर म्हणाले। षडयंत्रामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हात आहे। दंगली घडवण्याचा डाव हाणून पाडला आणि त्यामुळेच अशोक खरात प्रकरणामध्ये आपला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी खरात प्रकरणात झालेल्या आरोपांमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हात असल्याचा आरोप केलाय। जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव होता असा आरोप त्यांनी केलाय। गुवाहाटी प्रकरणामध्ये आपण एकनाथ शिंदेंची बाजू भक्कमपणे मांडली, त्याचा बदला घेण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचा आरोप केसरकर यांनी केलेला आहे। तुम्ही मगाशी एक गोष्ट म्हणालात की हा सगळा राजकारण आहे असं तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे बदनामीचं षडयंत्र कोण आहे याच्या मागे? आपल्याला उभाटा आहे उघडपणे, कारण उभाटाचीच लोक हे स्टेटमेंट करतात आणि त्यांचेच लोक फॅक्ट म्हणतात। त्याने तुमच्या कसली फॅक्ट? एकट्याचं नाव नाही घेतलं ना, त्यात रुपाली चाकणकरांचाही त्यात नाव घेतलंय। रुपाली ठोंबरे म्हणतात त्याच्यावर, त्यात राष्ट्रवादीच्या तुमच्या मित्र पक्षाच्या आहेत त्या। नाही नाही, हे बघा, मला एक सांगायचं की रुपाली चाकणकरांचा आणि माझा संबंध काय? रुपाली मी काय ठोंबरे तिथं ट्रस्टी आहे का? माझंच एकट्याचं नाव का घेतलं जातं? 39 आमदार जाऊन आले, मग त्यांचं नाव का घेतलं जात नाही? 9-10 मंत्री जाऊन आले। तुम्ही वारंवार म्हणतात 39 आमदार आहेत, कोण आहेत 39 आमदार आहे? नाही, ते फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं की पेपरला जे छापून आलं त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत, सर्वच लोक मंदिरात जात असतील, त्यानिमित्ताने ओळख झाली असेल, पण त्यांच्यावर फोटो ते 38 सोडून एकटे 39 हवे केसरकरच का? म्हणजे असा हा वारंवार प्रश्न हे पडतो। व्हिक्टिमायझेशन आहे, पण क्लिअर कट व्हिक्टिमायझेशन। कारण मी त्यांना पराभूत केलं आसामच्या प्रकरणामध्ये, माझ्या बोलण्याने ते पराभूत झाले। त्यांना काय दुसऱ्या कोणी काय केलेलं नाही, मी एकटाच बाजू मांडत होतो आणि शेवटी माझी बाजू सत्य ठरली, ती महाराष्ट्राला पटली, म्हणून महाराष्ट्रातली जनता आमच्यावर उभी राहिली। मी एकमेव आहे का की जो तिथं जातो? इथं कुठेतरी व्हिक्टिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे। मी जो रोल आसाममधून केला की शिवसेनेला म्हणजे उबाठाला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या होत्या, लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा होता, कारण त्यांना खरी बाजू जी एकनाथ शिंदे साहेबांची आहे ती माहिती नव्हती। ही माहिती मी लोकांसमोर नेल्यानंतर आपोआप ते सर्व प्रकरण शांत झालं आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। तो राग अर्थात संजय राऊतांच्या मनामध्ये असेल किंवा त्यांच्या महिला। आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेला आहे दीपक केसरकर यांनी, आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण ऐकलंय की दीपक केसरकर काय म्हणाले, तुमच्या पक्षावर थेट आरोप केलेले आहेत, काय म्हणणं आहे आपलं? नाही, याला गंभीर आरोप म्हणत नाहीत, याला हास्यास्पद बालिशपणा असं म्हणतात। कारण पहिला मुद्दा, केसरकर असं म्हणतात की मी शिंदेसाठी काम करतो म्हणून मला बळीचा बकरा बनवला जातोय। शिंदेसाठी जर खरंच केसरकर प्रामाणिकपणे काम करणारे असते आणि शिंदेच्यासाठी ते इतके उपयुक्त उपकारक असते, तर मला असं वाटतं शिंदेंनी केसरकरांना यावेळेला मंत्रिमंडळात ठेवलं असतं। एक दुसरं असं की जेव्हा ते म्हणतात की माझंच नाव का घेताय, इतरांची नावं का घेत नाही, म्हणजे मी जात होतो हे ते त्याच्यातच मान्य करतात की हा मी एकटाच कुठे जात होतो, मीही जात होतो, इतरही जात होते। आता हे जात होतात हे मान्य करतात। तिसरी गोष्ट अशी की जेव्हा ते म्हणतात की माझा आणि चाकणकरांचा काय संबंध आहे, तर मी काल तोच प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर द्यावं त्यांनी की MIDCच्या गेस्ट हाऊसला तुम्ही उतरला नाही, तुम्ही MIDCच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सगळ्या स्टाफची बैठक घेतली। शालेय शिक्षण मंत्र्याचं काम काय होतं, की उदय सामंत गेले असते तुम्ही समजू शकले असते, तुम्ही का असतात तिथे, तिथे चाकणकर का आल्या होत्या? तो जो पिवळा शर्टचा चष्मा घातलेला माणूस आहे, हा काय केसरकरांना समजावून सांगत होता? तो माणूस कोण आहे आम्हाला माहित नाही का? मनकर्ण आवारे नावाचा माणूस तुम्हाला काय समजावून सांगत होता? हा मनकर्ण आवारे हा जगदंब पतसंस्थेमध्ये काय करतो? जगदंब पतसंस्थेमध्ये पैसे ब्लॅक ते व्हाईट होतात असं ग्रामस्थ सांगतात। यावर केसरकरांचं काय म्हणणं आहे? कुठे केसरकर कुठल्या कपोलकल्पित दंगलीच्या गोष्टी सांगतायत? मुद्द्यावर बोला, इकडे तिकडे पळू नका। जे प्रश्न निर्माण केलेत त्याची नीट उत्तरं द्या आणि बैजवार उत्तरं द्या। आणि असं वाटत असेल केसरकरला तर G24 तासला पुन्हा एकदा नम्रपणे सांगते, केसरकर, मी आणि आपले संपादक तिघांनी एकत्र बसावं आणि टू द पॉइंट चर्चा करावी, माझी तयारी आहे।
अगदी सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोललात आणि तुमची भूमिका, पक्षाची भूमिका मांडली त्याबद्दल. आपण बघितलं की दीपक केसरकर यांनी केलेले सगळे आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावलेले आहेत. तर दीपक केसरकर यांचे हे आरोप हास्यास्पद असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत. गोविंद, आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बळीचा बकरा बनवलं जातंय असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेले आहेत केसरकर यांनी. काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण जर बघितलं तर एकूण या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसापासून खरात प्रकरण समोर आल्यापासून केसरकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आणि खरातांनीच काही लोकांना घेऊन गेले असल्याची ही चर्चा माध्यमांमध्ये असेल, सोशल मीडियामध्ये आहे, ती आपल्याला पाहायला मिळते आहे. अशाच परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी टू दी पॉईंटमध्ये मुलाखतीत या ठिकाणी केसरकरांनी काही महत्त्वाचे जे गंभीर आरोप केले त्याच्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा आरोप होता की ज्यावेळेला शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेले त्यावेळेला शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये एक निगेटिव्ह वातावरण होतं त्या वातावरणाचा फायदा उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्यभर दंगली करायच्या होत्या, लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा होता. परंतु त्यावेळेला मी प्रतोद असताना मी आमच्या शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती प्रखरपणे मांडत राज्यात या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचा जो राग आहे तो शिवसेना उद्धव ठाकरे गटावरचा जो माझ्यावर आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते शिवसेनेचे नेते लगातार करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते संजय राऊतांचं नाव जे आहे ते समोर घेताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यांचा राग जो आहे तो आता या ठिकाणी खरात प्रकरणामध्ये माझ्यावर काढला जातोय आणि मला बळीचा बकरा बनवला जातोय अशाही पद्धतीचे जे आरोप आहेत या ठिकाणी दीपक केसरकर करताना पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेंना किती वेळा या ठिकाणी घेऊन गेलात खरातांकडे याबाबतचं उत्तर मात्र ते आम्ही 2 वेळा गेलो आणि तुम्ही किती वेळा गेलात याबाबतचा मात्र खुलासा या ठिकाणी दीपक केसरकर आपल्या ज्या मुलाखतीमध्ये आहेत तो स्पष्टपणे करू शकले नाहीत. परंतु या सगळ्याचं खापर जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर फोडण्याचा प्रयत्न जो आहे तो दीपक केसरकर करताना पाहायला मिळत आहे. अगदी, आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा हे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.